नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। निडगलच्या ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिरात तोडफोड, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, खानापूर तालुक्यात तीव्र संताप। खानापूर तालुक्यातील निडगल गावचे ग्रामदैवत आणि बेळगाव जिल्ह्यात सिद्धगुंडा नावाने प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे। मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव तसेच गाभाऱ्यासमोरील तुळशी वृंदावनाची नासधूस करण्यात आल्याने निडगलसह परिसरातील ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। खानापूर शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर निडगल गावाजवळ हे प्राचीन व जागृत महादेव मंदिर आहे। मोठमोठ्या शिळापासून उभारण्यात आलेल्या या मंदिराला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असून दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी बेळगाव जिल्ह्यासह खानापूर तालुक्यातील अनेक भाविक येथे येत असतात। श्रावण महिन्याच्या तोंडावरच घडली घटना। पवित्र श्रावण महिना काही दिवसावर येऊन ठेपला असून या काळात सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते। मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवाची तयारी सुरू असतानाच तोडफोडीची घटना समोर आल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत। या घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे? हा प्रकार केवळ समाजकंटकाचे कृत्य आहे की धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे, याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। सिद्धगुंडा पर्यटनाचे ही महत्त्वाचे ठिकाण। सिद्धगुंडा हे धार्मिक स्थळाबरोबरच तालुक्यातील व परिसरातील एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते। येथे हिंदू भाविक दर्शनासाठी येतातच, शिवाय बेळगाव व खानापूर तालुक्यातील अनेक युवक युवती पर्यटनासाठी तसेच रील आणि व्हिडिओ बनविण्यासाठी येथे येत असतात। त्यामुळे मंदिर परिसरात कायमच वर्दळ असते। अशा ठिकाणी तोडफोडीचा प्रकार घडल्याने मंदिराच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे। खानापूर पोलिसांकडून तपास सुरू। घटना समोर आल्यानंतर निडगल ग्रामस्थांनी तातडीने खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला असून खानापूर पोलीस स्थानकाचे PI LH गौंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांकडून मंदिर परिसरातील परिस्थितीची माहिती घेऊन तोडफोड करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी। श्री सिद्धेश्वर मंदिर हे परिसरातले श्रद्धास्थान असल्याने या घटनेमुळे भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींना तातडीने गजाआड करावे अशी मागणी ग्रामस्थ, शिवभक्त आणि भाविकांकडून होत आहे। दोषीवर कठोर कारवाई झाल्यास भविष्यात धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व भाविकांकडून होत आहे।